नमस्कार. देशदूतच्या शनिवारच्या संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. नाशिक म्हटलं की जशी ही मंत्रभूमी म्हणून जाणली गेली आहे तशीच ती यंत्रभूमी पण जाणली गेलेली आहे. आणि नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राचा नाशिकच्या वाटचालीमध्ये, नाशिकच्या वाढीमध्ये आणि एकंदरीत नाशिकला पुढे नेण्यामध्ये खूप मोठा हात आहे हे आपण सगळे जाणून आहोत. आज याच नाशिकची औद्योगिक नगरी या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याकडे आज देशदूतच्या कट्ट्यावर उपस्थित झाले आहेत ते आशिषजी नहार. आशिषजी, स्वागत आहे तुमचं आणि नमस्कार. पहिले तर तुमचं अभिनंदन. धन्यवाद. आशिषजींची आत्ताच निवड झाली आहे नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात निमा या नावाजलेल्या संघटनेवर नुकतीच त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. खरं तर या एप्रिल पासून ते राष्ट्रीय अध्यक्ष आईस्क्रीम असोसिएशन ऑफ इंडियाचा ते पदभार स्वीकारणार होते, पण निमाची जबाबदारी आल्याने आता हा पदभार ते पुढच्या वर्षी स्वीकारणार आहेत. त्यांची आईस्क्रीमची फॅक्टरी आहे, आपण जाणून आहोत. सिन्नरमध्ये ते कार्यरत असतात आणि भारतभर हे त्यांचा व्यवसाय करतात. नाशिकला एक आईस्क्रीमची आयडेंटिटी देण्यामध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. आशिषजी, परत एकदा स्वागत. आणि जसं मी म्हटलं की आता तुम्ही नव्याने ही धुरा हाती घेतली आहे, पण तसं नेतृत्व तुम्हाला नवीन नाहीये की नेतृत्व आपण वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर करत आलेला. आज निमाचं नेतृत्व तुम्ही करतात. याच्या आधी तुम्ही वेगवेगळ्या भूमिकेत या संस्थेमध्ये कार्यरतही होतात. तर जर का आपण असं बघितलं की निमाच्या माध्यमातून नाशिकच्या औद्योगिकरणाला कशी चालना मिळायला पाहिजे, तर त्याच्यावर तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम देशदूत परिवाराचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. त्यांनी एक उद्योजकांसाठी म्हणजे निमासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून दिलं आणि नक्कीच आपण एक सुरुवात करून नाशिकला एक वेगळ्या उंचीवर येण्यासाठी नक्कीच आपण आपल्या माध्यमातून प्रयत्न करूया. आपल्याला मॅम माहितीच आहे की नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच निमा ही 50 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून कार्यरत आहे आणि विविध अध्यक्षांनी किंवा कमिटी मेंबर्सनी यामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे आपण जर नावाजलेली उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्या ज्या आहेत, इंडस्ट्रीज ज्या आहेत, म्हणजे महेंद्र झालं, बॉश आहे, VIP, क्रॉम्प्टन यासारख्या प्लांट हेड्सनी किंवा CEO डायरेक्टर्सनी या ठिकाणी अध्यक्षपद या संस्थेचं भूषवलेलं आहे. म्हणजे आपल्या एक सामान्य उद्योजकासाठी ही खरोखर एक अभिमानास्पद असं गोष्ट आहे. आणि नक्कीच निमाच्या माध्यमातून आपण एक नाशिकला वेगळ्या उंचीवर नेऊ याची मला खात्री आहे. जर आपण औद्योगिक क्षेत्राचे जर प्रश्न बघितले तर सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण जर 4 कॉमन लोक जरी कट्ट्यावरती बसून जर बोलत असू आपण तरी एक नेहमी तो एक कॉमन त्यांचा एक डिस्कशन पॉइंट असतो का नाशिकला नेहमी उपेक्षित ठेवलं जातं. नाशिकला काहीच मिळत नाही. नाशिकला मदर इंडस्ट्री नाही, नाशिकला मोठा प्लांट नाही. तर ही खंत आपण कुठेतरी या वर्षी पुसण्याचं काम आपण या निमित्ताने करणार आहोत. एक मदर इंडस्ट्री म्हणजे खरं तर आम्ही 2 मेगा प्रोजेक्ट साठी मागणी करणार आहोत, पण एक तरी ह्या वर्षी आपल्याला मेगा प्रोजेक्ट म्हणा किंवा पॅरेंट कंपनी म्हणा नक्कीच आपण ते आणण्यात यावर्षी यशस्वी होऊ असं मला पूर्णपणे खात्री आहे. असं तुमचं प्लॅनिंग पण त्या दिशेने आम्ही सुरुवात केलेली आहे. जसं तुम्ही म्हणताय की खूप वर्षात नाशिकला उपेक्षित ठेवलं गेलं, काही महत्वाचे प्रोजेक्ट मध्यंतरी येऊ घातले होते पण ते येता येता दुसरीकडे गेले. तर या सगळ्यामध्ये एकंदरीत धोरण आणि नाशिक महापालिका म्हणा किंवा महाराष्ट्र शासन म्हणा आणि उद्योग यामधला एक दुवा म्हणून आता तुमच्याकडे निमाकडे आणि तुमच्या रूपाने अध्यक्ष म्हणून बघितला जाईल. तर या सगळ्यांमध्ये हा समन्वय कसा असावा, महाराष्ट्र शासन, महानगरपालिका आणि नाशिकचे उद्योग, तर याच्यातला हा संवाद किंवा हा समन्वय कसा असावा? उद्योजकांचे किंवा उद्योगांचे प्रश्न म्हटले का शासकीय आणि निमशासकीय या दोन्ही गव्हर्नमेंट एजन्सीजकडे आपल्याला पाठपुरावा करावाच लागतो. आणि योगायोगाने माझं जर बॅकग्राऊंड बघितलं तर मला राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक या तिन्ही क्षेत्रात काम करण्याचा मला अनुभव आहे. आणि मागील 15 वर्षापासून मी प्रत्येक कमिटीचं एक जवळून काम बघितलेलं आहे निमामध्ये. तर त्या अनुषंगाने एक छोट्या उद्योजकापासून ते एक लार्ज स्केल इंडस्ट्री पर्यंत हे काय त्यांचे प्रश्न आहेत हे मला चांगल्या पद्धतीने ज्ञात आहेत. आणि एक राजकीय सुद्धा मला एक प्लॅटफॉर्म असल्यामुळे
आणि योगायोगाने आज सरकार पण आहे, हो. जे मुख्यमंत्री आहेत किंवा आपले पंतप्रधान आहेत, तर ते सुद्धा एक प्रोएक्टिव्ह इंडस्ट्री आणि व्यापारासाठी प्रोएक्टिव्हली एक ते काम करतात. तर ती एक सांगड आपण जोडून तर नाशिकचे जे प्रश्न आहेत ते वर्षानुवर्ष आपण बघत आलो आहोत का ते सुटत नाहीयेत किंवा ते आपण कुठेतरी पाठपुरावा करत कमी पडतोय, ते नक्कीच आम्ही यावर्षी त्याला चालना देऊन आणि पूर्णत्वास नेऊ अशी मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. बरोबर आहे सर. जसं तुम्ही म्हणालात की वर्षानुवर्ष काही इश्यूज आहेत हे जसेच्या तसेच आहेत. फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं की IT इंडस्ट्री, की नाशिक म्हटलं की आपण नेहमी कंपॅरिझन करतो की अरे पुणे इतकं जवळ आहे, तिथे एवढी मोठी IT इंडस्ट्री झाली, सॅच्युरेशन झालं, बेंगलोरमध्ये सॅच्युरेशन झालं, आणि नाशिक सर्व अर्थाने योग्य असताना सुद्धा नाशिकला ही चालना का मिळत नाहीये आणि ती कशी मिळू शकते? योगायोग बघा, मी आता एक 10 दिवसापूर्वीच निमाध्यक्षपदाची धुरा स्वीकारली आणि माझं पहिलं प्रोजेक्ट म्हणजे योगायोगाने म्हणा किंवा एक आपल्याला खंत होती का IT इंडस्ट्री काय येत नाहीये, तर पहिलं प्रोजेक्ट जे आम्ही हातात घेतो आहोत तर ते IT प्रोजेक्टच घेतो. आणि एअरपोर्ट जवळ आपले 300 एकर जागा सुद्धा त्यासाठी आपण रिझर्व केलेली आधीपासून. तर काही दिवसांपूर्वी निमामध्ये एक शिष्टमंडळ येऊन गेलं पुण्याहून का आम्हाला IT इंडस्ट्री इथे टाकायची, आणि त्यांनीच सांगितलं का इथे असं जागा भूसंपादन झालेली आहे ऍक्च्युली. तर ते योग म्हणावे का आपली एक विलिंगनेस टू वर्क फॉर IT इंडस्ट्री म्हणावं का ते आपल्याला अप्रोच झालेत, आणि आपण लवकरच आम्ही आता 2 दिवसात मुंबईला जाऊन त्याचा पाठपुरावा घेणार आहोत. तर ते कसं ती जागा आपल्याला भूसंपादन करून आणि लवकरात लवकर ती IT इंडस्ट्रीसाठी ओपन करता येईल, तर जेणेकरून ती कंपनी येऊन, ती इंडस्ट्री येऊन आणि त्यांचं इन्व्हेस्टमेंट करून आणि इथे कार्यरत होऊ शकते. म्हणजे IT ला लागणारं स्किल आपल्याकडे आहे, मुलं सगळी शिक्षित आहेत, आपल्याकडे एवढे सारे कॉलेजेस आहेत, त्याचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहे. बघा मॅडम, इंडस्ट्री आल्यानंतर काही गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे, आपण म्हणू शकत का बँगलोर किंवा पुणे एवढं आपल्याकडे मनुष्यबळ किंवा स्किल आहे, पण नक्कीच नाशिकमध्ये आज एज्युकेशन हब झालेलं आहे, आपल्याकडे इंडस्ट्रियलायझेशन चांगलं आहे, कॉलेजेस चांगले आहेत, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, हे सर्व, आणि क्लायमेट वॉटर अवेलेबिलिटी प्रचंड प्रमाणावर असल्यामुळे ह्याचे फायदे घेऊन आपण नक्कीच त्या लेवलवरती जाऊ शकतो. ठीक आहे, आपल्या काही उणिवा असतील पण ते आपण ओव्हरकम करू शकतो, अशा काही नाही का आपण नाही करू शकत. चॅलेंजेस असे मोठे नाही त्याच्यावर काम नाही करू शकत. यस, आणि प्रोएक्टिव्हली आता कंपनी एक वातावरण चांगलं पॉझिटिव्ह एक मेसेज गेलेला आहे सर्वीकडे इंडस्ट्रीमध्ये, तर त्या अनुषंगाने स्वतःहून मेगा प्रोजेक्ट्स म्हणा किंवा पॅरेंट कंपनीज ते आपल्याला अप्रोच करतायत. नक्कीच त्याचं फलित यावर्षी आपल्याला बघायला मिळेल. सर, नाशिक म्हटलं की आपण म्हणतो एक ऑटो सेक्टर आहे आणि एक इलेक्ट्रिकल सेक्टर आहे, आणि काही दिवसांपूर्वी ही पण चर्चा होती की नाशिकला एक डिफेन्स सेक्टर किंवा डिफेन्स क्लस्टर करायचं. ते काय स्टेजला आहे आणि आपण त्याच्यामध्ये काय करतोय? मॅम, आम्ही निमामध्ये जेव्हा आमची टीम आली नवीन, तर आम्ही एक असं ठरवलं का आपण एक काही मुद्दे घेऊनच त्याला फोकस करूनच काम करायचं. असं नाही का आपण 100 गोष्टीच्या मागे फिरतोय आणि एक पण रिझल्ट आपल्याला मिळत नाही, असं न करता आम्ही एक 5 पॉइंट अजेंडा केलेला आहे, म्हणजे आपलं विजन क्लिअरिटी असतं आणि आपल्याला दिशा माहिती असते आपल्याला कुठे जायचं. मी हे नाही म्हणणार का मी 100 कामं करणार आहे, 200 कामं करणार. आम्ही 5 पॉइंट अजेंडा घेतलेला आहे आणि तो आम्ही पूर्णतः नेऊ याची आम्ही खात्रीशीररित्या आम्ही काम करणार आहोत. तुमची पावलं चालली. तर एक तर आपलं हे झालं का IT इंडस्ट्री आणणं. दुसरा आमचा पॉईंट होता जो तुम्ही सांगितला की डिफेन्स इनोव्हेशन हब, याचं बऱ्यापैकी काम म्हणजे आपले जे डिफेन्स म्हणजे संरक्षण राज्यमंत्री होते श्री सुभाषजी भामरे, बरोबर, त्यावेळी आम्ही त्यांचा पाठपुरावा करून आपण ते सँक्शन करून घेतलं होतं. त्याची SPV सुद्धा फॉर्म झालेली आहे आणि योगायोगाने निमा इज अ नोडल एजन्सी फॉर दॅट. ओके, निमा इज बिन ऑथराइज्ड ॲज अ नोडल एजन्सी. तर आपण नोडल एजन्सी म्हणून आता ते काम सुरुवात केलेले आहे आणि काही अंश आपल्याला ते कंपनी सुद्धा फॉर्मेशन होऊन आणि आता आपल्याला कसं ते पुढे नेता येईल आणि ते कार्यरत कसं करता येईल त्या दिशेने आम्ही वाटचाल करत आहोत. बरोबर. तर आता जे डिफेन्स मिनिस्टर आहेत राजनाथ सिंगचे, त्यांची सुद्धा आम्ही भेट घेणार आहोत. मार्च मध्ये त्यांची अपॉइंटमेंट घेतो आहोत आणि त्यांना आम्ही आवाहन करणार आहोत की तुम्ही हे लवकरात लवकर इथे फंड्स किंवा काही ते कमतरता असेल ते अवेलेबिलिटी करून आणि ती आपल्याला पूर्णत्वास न्यायची आहे. हे झाले 2 पॉइंट्स. थर्ड इज म्हणजे तो तर कॉमन माणसाचा प्रश्न आहे का आपल्याला पॅरेंट इंडस्ट्री पाहिजे, मेगा प्रोजेक्ट्स हे आपले आलेच पाहिजे. चौथा पॉइंट CPRI लॅब,
राईट. CPRI लॅब आपल्याला म्हणजे हा पण विषय खूप वर्षानुवर्ष चर्चेला मॅडम गेलेला हे सर्वच प्रश्न वर्षानुवर्ष आहेत, पण कुठेतरी कम्युनिकेशन गॅप म्हणा हो. किंवा लिडरशिपचं थोडं विलिंगनेस कमी म्हणा, यामुळे आपण त्याच्या मागे पडलो. राहिलो. पण आम्ही हा 5 पॉईंट अजेंडाच घेतलेला आहे. म्हणजे हे 5 कामं तर आपल्याला 100% ही करूनच घ्यायची आहे. Definitely. CPRI सुद्धा आपलं पूर्ण झालेलं आहे. फक्त काही टेक्निकल अडचणी आहेत त्याच्यात, म्हणजे रोडचे कामं होत नाहीये, तर ते आपण फॉलोअप करून आता ज्या खात्यामार्फत ते रोड होणार आहेत त्यांना आपण अप्रोच करत आहोत आणि त्यांना सांगत आहोत का हे रोडमुळे आपलं एवढं मोठं आज नाशिकमध्ये सर्व उपलब्ध असून बरोबर टेस्टिंग लॅब तिथे आपल्याला ते करता येत नाही. येत. म्हणजे इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, सर्व मशीन झाले सर्व आहे. Okay. म्हणजे छोट्याशा एक कारणामुळे ते थांबलेलं आहे. तर ते आम्ही एक घेणार आहोत. आणि 5th पॉइंट इज आपलं एक्झिबिशन सेंटर. बरोबर. म्हणजे नाशिक आज जर बघितलं तर म्हणजे मी ऑल इंडिया आईस्क्रीम असोसिएशन मध्ये काम करतो, तर विविध जिल्ह्याचे किंवा प्रांतातले लोक तिथे येतात आणि आम्ही जेव्हा असं डिस्कशन करत असतो का चंदीगडमध्ये किती पॉप्युलेशन किंवा जयपूरमध्ये किती पॉप्युलेशन, भोपाळमध्ये किती पॉप्युलेशन, तर हे बघत असताना नाशिक जिल्ह्याची 60 लाखाच्या आसपास पॉप्युलेशन आहे. म्हणजे एवढं पॉप्युलेशन, एवढं सर्व पॉझिटिव्ह गोष्टी असून सुद्धा आपल्याला इथे एक एक्झिबिशन सेंटर नाहीये. म्हणजे खरं तर आपल्याला खंत वाटते का बाबा एवढ्या मोठ्या सिटीमध्ये आज एक्झिबिशन सेंटर नाही. तर आपण इथे म्हणजे जागा सुद्धा आपल्याकडे अवेलेबिलिटी आहे. म्हणजे यू अप्रोच अँड दॅट डिपार्टमेंट इज रेडी टू गिव्ह द लँड फॉर दॅट. म्हणजे कोणाचाच विरोध नाही का बाबा आम्हाला नाही करायचं, फक्त इनिशिएट कोणी करायचं, एवढाच तो विषय आहे. म्हणजे तुम्हाला कोणीच म्हणणार नाही का बाबा अरे तुम्हाला काय करायचं एक्झिबिशन सेंटर बांधून, आता का त्याचं हे करता, का खर्च करतात. एव्हरीबडी इज विलिंग टू डू दॅट. म्हणजे कॉर्पोरेटर पासून तर गार्डियन मिनिस्टर पर्यंत सर्व पॉझिटिव्ह आहेत त्याला. बरोबर. तर हे फक्त आपल्याला कम्युनिकेशन गॅप तोडून करायचा आहे तो, आणि सर्वांना बरोबर घेऊन घ्यायला ते करायचं आहे ते. डेफिनेटली.